छत्रपती शिवाजी महाराज की जय. काळभैरवनाथाच्या नावानं हर हर महादेव. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बुकुम आंग्रेवाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 2 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं स्वयंभू श्री रामेश्वर केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे आणि या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? माझं नाव प्रणित राजेंद्र माजिरे. मी बुकुमगावचा रहिवासी असून आमच्या बुकुमगाव गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्या उत्सवानिमित्त श्री रामेश्वर केसरी भव्य ओपन बैलगाडा स्पर्धा दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी पार पडणार आहे. दादा, पहिली किती तारीख होती आपली मैदानाची? पहिली 6 मार्च होती. बरं, काय कारणास्तव रद्द करण्यात आलं होतं? आमच्या बुकुमगावचे प्रसिद्ध गाडा मालक कैलासवासी संदीप दिनकर मराठे यांच्या अकाली निधनामुळं आम्ही मैदान कॅन्सल केलं होतं. बरं, आणि आता किती तारखेला होणार आहे? 2 एप्रिल. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस सगळी पूर्ण झाली? सर्व प्रोसेस झालेली संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का? झालेली. मैदान कुठं संपन्न होणार आहे? बुकुम आंग्रेवाडी. बुकुम आंग्रेवाडी फाटी. परवानगी कधी मिळाली, बघायला मिळेल? उद्या म्हणलं तरी तुम्ही म्हणसाल तर. मैदानाचं स्वरूप काय, आदत ते ओपन आहे का दुसरा आहे? ओपन. बरं, बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. बक्षीस 1 लाखापासून तर 20,000पर्यंतची बक्षीस आपण या एक ठिकाणी ते किती अनुक्रमे किती बक्षीस आहेत? 7 आहे. हो. बरं, आणि प्रवेश फी किती आहे? 1,000 रुपये. त्याचबरोबर क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहेत का? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि मेगा फायनलला प्रत्येकी 1,000 रुपये. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? दादा, 1 ते 7 जी बक्षीस आहेत तुमची मेन, ती जरा विस्तृत सांगितली ती बरी होतील. या ठिकाणी प्रथम क्रमांकचं जे बक्षीस आहे 1 लाख रुपये आणि 2 डाली. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 80,000 रुपये आणि 2 डाली. बरं. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 60,000 आणि 2 डाली. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 50,000 आणि 2 डाली. पंचम क्रमांकाचं बक्षीस 40,000 रुपये आणि 2 डाली. 6व्या क्रमांकाचं बक्षीस 30,000 रुपये आणि 2 डाली. आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस 20,000 रुपये आणि 2 डाली. त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये जो फायनलला जॉकी राहणार आहे, 1 नंबर जो करणार आहे, त्याला काय विशेष बक्षिसाचं केलंय? त्याला ग्रामस्थांच्या वतीनं मानाची गदा मिळणार आहे. बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल? या ठिकाणी तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व गाडा मालक, चालक, सर्व वर्ग या ठिकाणी मोठ्या उत्साहात 2 तारखेला मैदान संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आणि गाड्यांच्या नोंदी करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मित्र, त्याचबरोबर दादा, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी राहते. त्यानंतर आपल्या मैदानाच्या संदर्भातल्या काय अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या अपडेट वेळोवेळी बैलगाडी शर्यतीच्या ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जातील का? हो, जातील. बरं, 100%. या ठिकाणी या बैलगाडा स्पर्धेसाठी आमच्या बुकुम ग्रामस्थांनी, जागा मालकांनी जी जागा उपलब्ध करून दिली त्यांचं आणि ज्यांनी जे या स्पर्धेसाठी बक्षिसं उपलब्ध करून दिली त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? माझं नाव आकाशदादा सुनील आंग्रे. बरं दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा बुकुम आंग्रेवाडीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे. यात्रेनिमित्त हे मैदान आहे, तर कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय उत्तमरित्या या मैदानाची तयारी चालू आहे. दादा, आता आपण वळू मैदानाकडं. या मैदानाचं रान कसे, माती कशी? या ठिकाणी हे जे रान आहे कटनाचं रान आहे या ठिकाणी, आणि खरं तर थोडासा चढ देखील या ठिकाणी आहे, म्हणजे उराटी आहे. उराटी आहे. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानामध्ये या ठिकाणी 9 फाट्यांची सोय केलेली आहे आपण. आतात मधलं अंतर किती आहे?
यामध्ये हातातलं अंतर 12 ते 13 फुटाचं अंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण. बरं, पल्ला किती ठेवताय? ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे. ओपनचं मैदान खरं तर आपण 800 ते 840 फुटाचा पल्ला या ठिकाणी ठेवलेला आहे. बरं, खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? खरं तर खालच्या भागामध्ये आपण 10 गट थांबतील अशा प्रकारची सोय आपण त्या ठिकाणी केली आहे. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? निकाल रेषेचं जर अंतर बघितलं आपण तर त्या ठिकाणी किमान 700 फुटाचं अंतर त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, जेणेकरून ज्या गाड्या निकाल रेषेच्या बाहेर जातील त्यांना थांबण्याची उत्तय सोय त्या ठिकाणी होईल. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय? अशा प्रकारचं काही नाही. गाड्या मालकांना ज्यावेळेस गाडी निकाल रेषेच्या बाहेर जाईल, धोकादायक परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचं काही या ठिकाणी घटक नाही आहे. या मैदानाच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी असतील, ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? या ठिकाणी 100% त्या ठिकाणी तशी नियोजन केलं जाईल. परंतु मी आपल्या माध्यमातून समस्त गाडा मालक, चालक यांना या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी आंग्रेवाडीची पाठी संबंधित महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये सर्वांना या ठिकाणी या पाठीची जाण आहे. आणि या ठिकाणी खरं तर अनेक स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. अशा प्रकारचं काही या ठिकाणी होणार नाही, घडणार नाही. अतिशय सुखसोयीनुसार या ठिकाणी या पाठीची निर्मिती केली गेलेली आहे. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील. या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, आहे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टँकरची 2 टँकरची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर ती या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत असणार आहेत. या मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50% बॅरिकेड 50% बॅरिकेड आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? आहे. त्याचबरोबर दादा, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास अप्पा घाटे. बरं, त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. प्रवीण घाटे. आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? मी या ठिकाणी महाराष्ट्रातील आणि पूर्ण तालुक्यातील, जिल्ह्यातील गाडा चालक मालक यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हायचे आणि या अशा भव्य दिव्य या ठिकाणी इतिहास घडणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपण या ठिकाणी या स्पर्धेचा या ठिकाणी भाग व्हायचे. मी अशा पद्धतीने ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय. माझं नाव कृष्णा प्रदीप भरतवंशी, मी भुकुम गावचा रहिवासी आहे. बरं दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा भुकुम आंग्रेवाडीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, नक्कीच पार पडेल. हे मैदान ज्या दिवशी संपन्न आहे म्हणजेच 2 एप्रिल रोजी मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतरनं या मैदानाच्या नियमाटींचा पुकार समालोचकांच्या मार्फत दिला जाईल का? हो. या मैदानामध्ये संपूर्ण नियमवाटी ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच होईल काय? हो. बरं, त्याचबरोबर आपण बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? बैलगाडी चालक मालकांना एवढंच आव्हान की आपण लॉटचे 1 तारखेला काढणार आहे. त्याच्या आधी आज शेवटचा दिवस तसा आज आणि उद्याचा, आज आणि उद्याचा तसा नाव नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. तर जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करून घ्यावी, कमिटीला सहकार्य करावं. आणि 2 तारखेला सकाळी किती वाजता मैदान? सकाळी 8 वाजता मैदान चालू होईल आणि फायनल आणि सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे 4 वाजेपर्यंत फायनलचा फेरा पळून मैदान संपन्न होईल. बरं, काय आव्हान करताल सगळ्यांना तरी? आव्हान एवढंच करतो की नाव नोंदणी ही लवकरात लवकर करून घ्या आणि कमिटीला सहकार्य करा. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद.